तर भाजप उमेदवाराची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राचे सुपुत्र शिवदीप लांडे यांना केवळ 734 मतं मिळालेली आहेत आणि ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेलेले आहेत। शिवदीप लांडे हे माजी IPS अधिकारी, एक बिहारमधील सिंघम अशी त्यांची ओळख राहिलेली होती। मात्र प्रशासकीय सेवेतून ते राजकारणामध्ये गेले आणि या ठिकाणी मात्र त्यांना अपयश येताना पाहायला मिळतंय। शिवदीप लांडे यांना सध्या केवळ 734 मतं मिळालेली आहेत। कारणही स्पष्ट आहे, शिवदीप लांडे यांना भाजपच्या उमेदवाराचं तगडं आव्हान होतं आणि त्याचमुळे ते कुठेतरी पिछाडीवर आहेत। ही आकडेवारी घसरले त्यांच्या बाबतीत असं म्हणावं लागेल। दुसरीकडे आपण पाहतोय अरेरियामधली पण आकडेवारी समोर येते, तिथला कल हाती येतोय, जिथे छपरामधून खेसारी लाल 2080 मतांनी आघाडीवर आहेत आणि शिवदीप लांडे यांना केवळ 734 मतं मिळालेली आहेत। एकीकडे सागर भाजपची आकडेवारी लक्षात घेण्यासारखी आहे, 86 मतं मिळालेली आहेत आणि एकंदरीतच मोदींची लोकप्रियता असेल, खास करून बिहारमध्ये त्यांना फॉलो करणारा चाहता वर्ग असेल, मोदींच्या भरघोस झालेल्या सभा असतील, याचा फॅक्टर आपल्याला आणि याचा प्रभाव आपल्याला या आकडेवारीमधून स्पष्ट होताना पाहायला मिळतो। नक्कीच मोदींनी ज्या काही सभा बिहारमध्ये केलेल्या होत्या त्यामध्ये जंगल राजचा उल्लेख त्यांनी आवर्जून केलेला होता। इतकंच नाही तर बंदुकीच्या नळीवर तेजस्वी यादव यांनी काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपद मिळवलंय असं देखील पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सभेतून म्हटलेलं होतं। त्यामुळे जंगल राजचा अप्रत्यक्षपणे उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील सभांमध्ये केलेला होता आणि त्याचाच परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय। मोदींचा करिश्मा हा बिहारमध्ये चाललेला आहे, कारण भाजपचा हा कुठलाही चेहरा बिहारमध्ये नव्हता, केवळ मोदींच्या चेहऱ्यावरच ही निवडणूक झाली आणि ती निवडणूक यशस्वी ठरताना भाजप पाहायला मिळते। कारण भाजप सध्या 86 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 6 जागांवर, जेडीयू तब्बल 76 जागांवर आघाडीवर आहे आणि RJDला मात्र या ठिकाणी मोठा फटका बसलेला आहे। लोजपाचा आकडा आता काहीसा खाली येताना पाहायला मिळतोय। 29 जागा लोजपाने अर्थात चिराग पासवान यांनी लढवलेल्या होत्या आणि आता लोक जनशक्ती पार्टीचे 19 उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत। निश्चितच, आणि महाआघाडीला फटका बसण्याचं आणखी कारण असू शकतं किंवा हेच एक स्पष्ट कारण असू शकतं, ते म्हणजे काँग्रेसची आडमोठी भूमिका असेल आणि काँग्रेसनं जे वारंवार जागा वाटपाच्या संदर्भात सुद्धा जी भूमिका घेतलेली होती, ते अगदी बिहार असेल किंवा महाराष्ट्र राज्य असेल, ती त्यांना कुठेतरी त्रासदायक ठरते असं एकंदरीत चित्र आहे। दुसरीकडे आणखी एक हायलाईट होणारा मुद्दा म्हणजे राहुल गांधी यांचे वोट चोरीचे आरोप, किती आरोप करण्यात आले, प्रेझेंटेशन्स करण्यात आले, मात्र ते सर्वच्या सर्व मतदारांनी नाकारलेत असं म्हणावं लागेल। नक्कीच, तर विजय जल्लोषाला आता सुरुवात झालेली आहे। जेडीयूच्या कार्यालयाबाहेर गुलाल उधळला जातोय, जोरदार घोषणाबाजी सुरू झालेली आहे, फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे, ढोल ताशांचा गजर आता करण्यात येतोय। त्यामुळे अतिशय मोठा विजय म्हणावा लागेल खऱ्या अर्थानं, कारण ज्या ठिकाणी महागठबंधन आम्ही सत्तेत येणार असा दावा करत होतं, त्या ठिकाणी महाआघाडीला केवळ 50 जागांच्या आसपास स्थिरावून ठेवलेला आहे एनडीएनं आणि एनडीए तब्बल 188 जागांवर सध्या आघाडीवर आहे। त्यामुळे भाजप 87 आणि जेडीयू सध्या 76 जागांसह स्पष्ट बहुमत, इतकंच काय थम्पिंग मेजॉरिटी एनडीएनं आता मिळवलेली पाहायला मिळते। महुआमधून तेजप्रताप यादव मोठ्या पिछाडीवर आहेत, ही महत्त्वाची अपडेट आहे। महुआमधून तेजप्रताप यादव हे सध्या पिछाडीवर असल्याचं चित्र आहे। चौथ्या फेरी अखेर 14,000 मतं आहेत आणि त्याचमुळे ते सध्या पिछाडीवर असल्याचं चित्र आहे। चौथ्या फेरी अखेर 14,000 मतांनी त्यांची पिछाडी पाहायला मिळते। तर महुआमधून तेजप्रताप यादव मोठ्या पिछाडीवर असल्याचं चित्र आहे। अलीनगरमधून मैथिली ठाकूर आघाडीवर आहे, दुसरीकडे तारापूर येथून उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आघाडीवर आहेत असं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतंय।